गुड मॉर्निंग. आज रविवार संडे स्पेशल. जमतेम 8:30 वाजले आहेत. आमची झोप झाली मस्तपैकी आणि 2-3 दिवस झाले ब्लॉगिंग बंद होती आमची, कारण की खूप फिरणं झालं. 2-3 दिवस आम्ही जंगलात पण गेलो. चांगल्या सायडिंग होत्या म्हणून मन सुप्त होतो. अजून आज जाणार आहे आमची जंगल बनंती होणारच आहे, पण आम्ही सकाळचा पहिला चाय आणि बिस्किट याचा स्वाद आता घेत आहे, कारण की सकाळची चाय एकदम बेडवरती मस्तपैकी. काय जेवलास? हा, चिकन खाते? कोणाकडून? डोक्यावर? तू हा आमच्या ब्लॉग मध्ये ना असं म्हणलं ये सांगतो मी तुला. म्हण बरं तो त्या गोरा गोरा नाही का आपला? मस्त ब्लॉग पाहत राहते दिवसभर, बाकी काही नाही, बोलत नाही, फटू आहे. हा एवढं दिवस झालं तर का मी बोललो तरी का? का बोललो आता काहीतरी म्हणजे? लगभग माझी आंघोळ बिंघोळ झाली, तयारी झाली, बॅग अटकवला, सामान घेतलं, आता मी कॅरी करेल आणि निघणार आहे आम्ही आता करवण काटवण असा. आणि ऊन पण भरपूर आहे, भरपूर ऊन आहे बाहेर, पण आता टाइम झालाय 4 वाजले आहे. हे उन्हातच ठेवून आहे, कारण की ऊन बघू शकता बहुत कडक ऊन. आमची बाकी गाड्या इकडे ठेवून आहे, 4 व्हीलर माहीत नाही कोण नेली तर. ते मी घराच्या बाहेर आलो तर गाडी पकडणार आणि जाणार आपल्याला, कारण की त्यांना साहित्य घ्यायला सांगितलं होतं, काही घेणार आहे की माहीत नाही. पण आता 4 वाजले आहेत, आम्हाला निघालं होतं 3:30 वाजतात, कारण की तिकडचं मुवमेंट पण मस्त असतो आणि वातावरण पण मस्त शांत झालेलं आहे. आणि त्याला घेऊन आता आम्ही निघणार आहे. लगभग मी आता बबल्याच्या घरी पोहोचलो आहे. बबल्याच्या घरी पोहोचलो. खूप ऊन आहे बाहेर, थोडं मी काढा पण पडलो तर पावडर बिवडर लावून टाकतो मी, कारण की मोसम बहुत बेकार आहे. आणि आमचा पार्टीचा जो प्लॅन होता तो तयार आहे. आम्ही तर जाणार आहोत, पार्टी करणार आहोत मस्त निवांत. आम्ही जाऊन मशानवर बसणार आहोत आणि बाटल बिटल सगळं आम्ही हे करून झाली तयारी आपली पूर्ण. सगळं सामान पॅक झालं, सगळं सामान विमान आमचं पॅक झालेलं आहे. आणि आता आम्ही जस्ट होते लगभग आमचं सामान पॅक झालं आहे. हातात थैली घेतली आहे, त्याच्यात सगळं आमचं सिक्रेट आन्सर ठेवलेलं आहे. आपण थोड्या वेळात तुम्हाला दाखवते. गागल बिगल लावून मस्तपैकी रेडी झालो आम्ही आहे, कारण की भरपूरशी ऊन आहे आमच्याकडे, कारण की टेम्परेचर भरपूर असतं. टायर पार्ट वेटर सगळं पकडलं आहे. आता आम्ही जाणार दुकानात. आज कुठला दौरा आहे तर आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. नंतर आल्यानंतरच आम्ही सांगत असतो, कारण की सांगितलं. आम्ही थोडा प्रवास करून थांबलो, इकडे फोटोशूट केलं थोडा, कारण की वातावरण मस्त आहे. रस्ता सुन्न आहे, या रस्त्याने जास्त वाघाची सायडिंग होत असते, पण आम्ही जास्त जंगलात रिक्स घेत नाही. हा नाला आहे, नाल्यातून पण कधी कधी इकडून वाघ जात असतो. म्हणजे जिथं शक्य नाही तिथं आम्ही काही तेवढा प्रयत्न करत नाही, म्हणजे दिसलाच पाहिजे. पण जेवढा या निसर्गाचा कसं मस्त भरभरून हिरवगार झालेला आहे, आणि त्याचा आम्ही मजा दोघं पण घेत आहे. इकडे फोटोशूट झाले दोघांचे मस्तपैकी. सेल्फी पण एक आम्ही मारून देऊ आता, कारण की सेल्फीशिवाय तर काही होणार नाही. फोटोशिवाय तर ना आता आमचा फोटो. आणि आता आम्ही समोरचा प्रवास करू. केस माझे पुरे घांगे घांगे झालेले आहे इकडे, आणि रस्ता पण मस्त मोठा मोठा.
आम्हाला ज्या जागी यायचं होतं तिथं आम्ही आता सध्या पोचलो आहे. एक आंब्याचं झाड आहे तिथे असं बसण्यासाठी मस्त मचान आहे. त्या मचानवर आज बसून आम्ही चिवडा पार्टी करणार आहोत. आणि आताचा जो नजारा आहे एकदम अद्भुत नजारा आहे. कुठलाही आवाज नाही, हिरवंगार असं सगळं जंगल आहे. शेतीची थोडी मशागत चालू आहे. कुठे कुठे आपल्याला शेतकरी बांधव दिसतात. नळाला थोडंफार पाणी सुटलेलं आहे. आणि हा जो आहे डोंगर देव म्हणून इकडे आपल्या सोमनाथच्या साईडला आहे. इथे मोठ्या प्रमाणात शेती आहे. साईडला आपलं लागलेलं सोमनाथचं जंगल इकडे आपल्याला मागे दिसू शकतात. आणि तिकडे असलेल्या जो अद्भुत नजारा तिथून येणारे पाण्याचे धबधबे तिकडे आपण जाऊ शकत नाही कारण की तिकडे खूप सेन्सिटिव्ह झोन म्हणून आहे. आणि जंगल एकदम अद्भुत फुललेला आहे, एकदम निसर्ग. आणि पाण्याचे धबधबे बहुत सारे तिकडून वाहत असतात. आणि आम्ही आता जस्ट तिथे पोचलो. बबलू आता मस्तपैकी निवांतपणे तिथे आता बसलेला आहे. आता आपण जाऊन मस्तपैकी आता तिथे बसूया, आराम करू थोड्या वेळ. आणि हा जो निसर्गाचा अद्भुत सहवास आहे, हवा आहे ती एकदम मस्तपैकी लागणारी शरीराला, त्याचा अद्भुत अनुभव आपण या निसर्गासोबत कुठेतरी घेऊ. हीच ती मचान आहे. आम्ही त्या मचानवर आता बसणार आहे. आमची रोजची ब्लॉगिंग चालू आहे. बघलो तुला आता आल्यावर कसं वाटतं, एकदम आग होतं त्याच्या डोळ्याची कारण की आम्ही खूप सारा असा 12 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे मूल ते सोमनाथपर्यंत. त्याच्यामुळे ऊन खूप होती, त्याच्यामुळे त्याच्या डोळ्याला खूप आता त्रास होताना आपल्याला इकडे दिसत आहे आता. आणि त्याला गागल बिगल घेऊन देण्याची आवश्यकता आहे कारण की त्याला खूप असं 2 व्हीलर चालवावं लागतं. आणि ही मशान आहे, त्या मशानवर आम्ही आज बसणार आहे. आम्ही रिपोर्टिंग पण करत आहे थोडी कारण की बबलू आमचे गाईड आहे. मस्तपैकी मशान आहे. मच्छांवर आम्ही अमृत आज पार्टी आमची होणार आहे. इथून आपण वरती पण जाऊन बसू शकतो. एकदम अद्भुत वरती सही स्पॉट आहे. इथून नंतर आम्ही बसू. आणि आमची गाडी इकडे ठेवली, आंबा आहे इकडे गाडी पार्क केली. आणि इकडून जाणार हा आपला अद्भुत मस्तपैकी जंगल इकडे दिसत आहे. साईडनं असणारा पाण्याचा नहर आणि कोणी पण नाही, सन्न असा रस्ता. तेवढाच लगभग आमच्या पार्टीची तयारी चालू झाली आहे आता. आणि कच्चा चिवडा आम्ही सोबत घेऊन आलाय. बहुत आणलास ना मला हेमर कसा गेलो. मस्तपैकी कांदा लिंबून आणला का. सांबार जेव्हा टाकून आणला आम्ही. सांबार जेव्हा टाकत आहे मस्तपैकी. माझ्यासाठी मोठा कांदा आणला आहे. इकडे बसलो आहे. आणि तिकडे 2 कोल्ह्या होत्या आणि त्यांची मुवमेंट थोडी वेगळी आहे. थांबून बघत आहे, मान उंच करत आहे. फारसं काय दिसत नाही. एक आहे तिथे तिथे काहीतरी आहे. खालीवर शिकार करत प्राण्याची छोट्या शांतपणे बघलं पण इकडं बसलेलं आहे. सगळं काढून ठेवलं होतं पण आता तिकडे
मस्तपैकी कच्चा चिवडा आहे आणि त्याची आता पार्टी आम्ही सध्या मसाला नको बसून मस्तपैकी खाली समोर असलेला निसर्ग बांबू सध्या जंगल भ्रमंती करत असताना कच्च्या चिवड्याची पार्टी चालू आहे। मस्तपैकी आम्ही चिवडा बनवून आणला, हरवळी बनवून आणतो, त्यासोबत कांदा मस्त लिंबू आणि त्याच्यात सांबार असं आणत असतो आणि बसून त्याचा निवांत आनंद आम्ही घेता इकडे। आत्ताच आम्हाला 2 कोल्हा दिसल्या, यांची मुवमेंट आम्ही बघत बसलो। आता 5:30-6 वाजले आहे, जंक्शन 5:30 5:25 आणि ही मुवमेंट जी असते हे प्राणी बाहेर निघण्याची असते। आम्ही निवांतपैकी मचानावर खालीच बसलो आहे, वरती पण एक मचान आहे, असं काही वाटलंच तर आम्ही वर पण जाऊन बसू शकतो। शहरापेक्षा अजून किती मोकळं राहता येईल, म्हणजे गाड्यांचा आवाज, लोकांचा आवाज, मिलचा आवाज सगळं डोक्यात भनभन वाटतं। पण इकडे आल्यावर नुसतं सायलेंटलीपणा कधी अनुभवा। घरच्या व्यतिरिक्त पण लाईफ आहे आपली। आजची मशानवरची पार्टी झाली आमची, जेमतेम आता 6 वाजले आहेत आणि आम्ही आता परतीचा प्रवास करत आहोत इकडून, कारण की संध्याकाळ झाल्यानंतर थोडं भीतीचं वातावरण होत असतं त्याच्यामुळे। आणि निवांत आता सूर्य पण मस्त आहे ना। आता आम्हाला रानगावा दिसला आहे, थोडा दूर आहे तो, तिकडे दिसणार तुम्हाला थोडा एकटाच आहे, मस्तपैकी एकदम धाड धप्पड आहे। म्हणजे आता जो जास्त प्राणी आवडतो तो मला रानगाव आहे, कारण की त्याचा जो म्हणजे त्याची दडकटपणा जो आहे तो मस्त आहे। जास्त निघला आहे आता तो, तिकडे छोटा काडा दिसला का तो, तिकडे त्या झाडाच्या बिलकुल थोडा जवळपास आहे। एक थोडी आजची चांगली सायडिंग झाली आणि मस्तपैकी चारा खात आहे तो। आम्ही इकडे जाताना आता प्रवास करताना आम्हाला जस्ट दिसला। आता आम्ही आज प्राणी दिसले पाहिजे याच्या नाही आलं, पण दिसलं तर बरं वाटतं थोडं। एकदम मस्तपैकी निवांतपणे खात आहे तो तिकडे दोघं पण। आम्ही आता मस्तपैकी रानगावा बघत आहे, इकडे पोकिडा बोंबलत आहे हळूहळू, त्याची काही लक्ष नाही आमच्याकडे। आम्ही तिकडून निवांतपणे इकडून मस्तपैकी इकडे येत आहे, थोडा इकडे आला तरी बरं होईल, आम्हाला दिसेल इथूनच। इकडे जवळच आहे, बिलकुल जास्त दूर छोटा दिसतं, छोटा दिसत आहे तो, तिथे चारा खात आहे आता, एकटाच आहे तिथे। इथून प्रवास करत असतात प्राणी, कारण की इथून आम्हाला मार्ग दिसला आहे, माहीत नाही कुठले प्राणी चढत असतात। तर इकडून चल जाऊ त्याच्याकडे। भर जंगलातून आम्ही आलो प्रवास करत इकडून, आणि अंधार पण झाला आहे, अंधार कीट आहे, आणि आता आम्ही हायवेला लागलो इकडे रस्त्याला।